मस्त असा सुगंध सुटलेला आहे. वर्षभर टिकणारं रसरशीत आंबट तिखट असं हे लोणचं तयार झालेलं आहे. वर्ष होऊन गेलं तरीही या लोणच्याला काहीच होणार नाही असं हे मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे. बघू शकाल मस्त असं रसरशीत बनलेलं आहे. तर नमस्कार यूट्यूब परिवार, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवरती. तर आज आपल्याला आवळा रेसिपी बनवायची आहे. आवळ्याचं लोणचं बनवायचं आहे. तर चला पाहूया. हे 1 किलो आवळे घेतलेले आहेत मी. 1 किलोपेक्षा थोडे जास्त आहेत आणि त्याचे हे असे काप करून घ्यायचे आहेत. आवळे धुवून पुसून व्यवस्थित घेतले आहेत. तर आता हे काप करून झाले आहेत आणि त्या कापमध्ये आपल्याला हे 3 चमच मीठ घालायचं आहे आणि 20 ते 25 मिनटं आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे मीठ चांगलं मिक्स करून. आणि आता हे मिक्स केलेलं आहे मी, झाकण मारून ठेवून देते आणि आपल्याला आता मसाले तयार करायचे आहेत. तर चला मसाले आपण तयार करून घेऊया. तर आता त्यासाठी मी इथे घेतले आहे बडीशेप, धणे, जिरं, राई, मेथी, मीठ, लाल मसाला, सुंठ आणि हे आहे दालचिनी. तर आता हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मसाले भाजून घेऊया. आणि धने मी मागून टाकणार आहे कारण ऑलरेडी धने मी भाजून ठेवलेले होते. धने मागून घालायचे आहेत. आता यामध्ये मी राई घालत आहे. आता ही राई तडतडायला लागली की आपण त्याच्यामध्ये धने घालून घेऊया गरम करून. हे बघू शकाल राई तडतडायला लागलेली आहे. आता धने घालून घेऊया गरम करून. आता हे मसाले भाजून झाले आहेत. गॅस बंद करून आपण त्याच्यामध्ये मेथी घालून घेऊया कारण मेथी जास्त भाजल्याने कळवटपणा येतो त्याला, म्हणून मेथी फक्त गरम कढईमध्ये घातलेली आहे. हे आता सगळे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. बघू शकाल जास्त एकदम पिठासारखं बारीक करायचं नाही, जाडसर असं बारीक केलेलं आहे. आता हे जे आपण मीठ लावून काप करून ठेवले होते आवळ्याचे ते चाळणीत काढून घेऊया. आवळ्याला चांगलं मीठ लागलेलं आहे. हे बघू शकाल थोडंच पाणी निघालेलं आहे. आता या कढईत पाव किलो असं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. राईचं घाला किंवा जे आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो ते घेतलं तरी चालेल. पाव किलोपेक्षा जास्त तेल झालं तरीही चालेल. आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे आवळ्याचे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन 3 मिनटं चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. हे
बघू शकाल आता मी गॅस बंद केलेला आहे. आवळ्याचे काप आपले फ्राय झालेले आहेत आणि गरम आहेत तोवरच आपण त्याच्यामध्ये सगळे हे मसाले घालून घेऊया. मीठ, लाल मसाला आणि जे आपण मसाले बारीक केले होते तेही घालून मिक्स करून घ्यायचे आहे. गरम तेलातच फटाफट घातले म्हणजे त्याच्यामध्ये फ्राय होऊन निघतो मसालाही. मीठ कमी झालं तर तुमच्या आवडीनुसार चवीप्रमाणे घाला. आणि आता हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता हे दिवसभर आपल्याला या कढईतच ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि हे दिवसभर कढई ठेवल्यानंतर थंड झालं की बरणीत भरून तुम्ही 2-4 दिवस बाहेर ठेवा, नंतर फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. बघू शकाल मस्त असं रसरशीत आंबट तिखट असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे आवळ्याचं. आवळा तर किती गुणकारी आहे तुम्हाला माहीतच आहे. या दिवसामध्ये आता आवळे स्वस्त असतात, मार्केटमध्ये आवळे येतात. असं बनवून ठेवून उन्हाळ्यामध्ये तुम्ही खाऊ शकता. तर चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.